नमस्कार. आज मी तुम्हाला सांगणार आहे की सोशल मीडिया येत्या काळामध्ये तुमचा आयकर ठरवणार आहे. हो, कसा तेच मी सांगणार आहे. आयकर भरताना येत्या काळात तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे, नाहीतर सोशल मीडियाचा आधार घेत थेट आयकर अधिकारी तुमच्या घरी पोहोचू शकतात. हे का सांगतोय हे समजून घेण्यासाठी जे मी सांगतोय ते शेवटपर्यंत नीट ऐका. मुळात भारत सरकारनं नवीन आयकर विधेयक हे सादर केलेलं आहे. त्यावर आपल्याला नजर टाकावी लागेल. जगाची अर्थव्यवस्था ही जागतिकीकरणाकडून प्रादेशिक वादाकडे प्रवास करत असताना आयकर कायद्यात सातत्यानं आमूलाग्र बदल आणि सुधारणा करण्याचे प्रयत्न भारत सरकारकडून केले जात आहेत. 12 लाख उत्पन्नापर्यंत आयकर माफी केल्यानंतर आता या अंतर्गतच भारत सरकारनं अलीकडेच सादर केलेले नवे आयकर विधेयक 2025 हे 1961च्या जुन्या आणि किचकट आयकर कायद्याला आधुनिक स्वरूप देण्याचा एक महत्त्वाकांक्षी असा प्रयत्न आहे. हे विधेयक 1 एप्रिल 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. सरकारचं मानस आहे त्यात अनेक बदल सुचवण्याचा, ज्याचा उद्देश कर प्रणाली सुलभ करणं, पारदर्शी करणं आणि करदात्यांसाठी अनुकूल बनवणं असा आहे. परंतु या बदलांचे विपरीत परिणामही अनेक आहेत. आयकर विभागाला अनिर्बंध असे अधिकार मिळणार आहेत. ते कसे बघूयात. नव्या विधेयकात 536 कलम आहेत, 23 प्रकरणं आणि 16 परिशिष्ट आहेत, जो जुन्या कायद्याच्या तुलनेत अधिक संक्षिप्त थोडक्यात आहे असा दावा आहे. सरकारनं सांगितल्याप्रमाणे सुमारे 50% कलम ही यात कमी होणार आहेत, बाद होणार आहेत, तर शब्दसंख्या ही निम्म्यावर येणार आहे. आकलन वर्ष, पूर्व वर्ष यासारखे जटिल संज्ञा किंवा यासारखे जे जटिल शब्द आहेत ते कर वर्ष या सोप्या शब्दानं बदलण्यात येणार आहेत. याशिवाय अनावश्यक प्रावधानं आणि स्पष्टीकरणं काढून टाकण्यात येणार आहेत. सूत्रांचा जो वापर करण्यात येतो मुख्यतः तोही कमी करण्यात येणार आहे, ज्यामुळे कायदा समजण्यात सुलभ सोपं होईल असा दावा सरकारनं केलाय. डिजिटल मालमत्ता आणि स्टार्टअपसाठी नवीन कलमही असतील. तसंच कर विवादांचं निराकरण करण्यासाठी सुधारित यंत्रणा हे देखील या विधेयकाचं ठळक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. विशेष म्हणजे करदात्यांना त्यांचे डिजिटल खाते, सोशल मीडिया आणि बँक खात्यांची माहितीही देणं यात सक्तीचं करण्यात आलंय आणि इथेच मेक आहे, ज्यामुळे कर चोरी रोखण्यात मदत होईल असा सरकारचा दावा आहे. मग सरकार तुमच्याकडून सोशल मीडिया अकाउंट्स, डिजिटल पेमेंट अकाउंट याची सगळ्याची माहिती का मागते, तर ते का ते बघूयात. या विधेयकाचा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम हा कर प्रणालीतील पारदर्शिता आणि सुलभता, जुन्या कायद्यातील गुंतागुंत जी आहे ती मुख्यतः कमी करण्यात होणार आहे. कर अधिकारी यांच्यातील जे विवाद असतात, करदाता आणि कर अधिकारी, तेही कमी होणार आहेत. नव्या सरळ भाषेमुळे हे विवाद कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते. डिजिटल मालमत्तांवर स्पष्ट नियम आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नही यातून करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर करचोरी रोखण्यासाठी म्हणून सरकारनं डिजिटल डेटा संकलनाची सक्ती या कायद्यात केलेली आहे अधिकाऱ्यांसाठी म्हणून, आणि त्यामुळे सहजतेनं तुमची सगळी माहिती जी आहे ती आयकर विभागाकडे उपलब्ध असणार आहे. या सुविधांचा कल्याणकारी कामांसाठी, पायाभूत सुविधांसाठी वापर केला जाईल असा दावा आहे. व्यवसाय सुलभतेलाही यातून फायदा होईल असंही सांगितलं जात आहे. यातून एक पाऊल जे आहे ते पुढे टाकलं जात आहे. मात्र या बदलांचे काही दुष्परिणामही दिसून येत आहेत. डिजिटल डेटा संकलनाची सक्ती ही नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर, गोपनीयतेवर, मूलभूत हक्कांवर आघात ठरू शकते आणि त्यामुळेच विरोधक या विधेयकाचा सातत्यानं विरोध करत आहे. मुळात आयकर विभागाला म्हणून तुमच्या सोशल खात्यांचा ॲक्सेस कशाला हवा? इतकंच नाही तर डिजिटलच्या सगळ्या खात्यांचा अधिकार हा आयकर विभागाला का हवा? या अगोदरच तो अधिकार गुप्तचर यंत्रणेला आहे. जर गरज पडली तर गुप्तचर यंत्रणा थेटपणे तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्स, फोन अकाउंट्स, डिजिटल अकाउंट्समध्ये प्रवेश करू शकते. त्यासाठी विशेष अशी प्रावधानं आहेत. TDS, TCS वाढते नियम जे आहेत त्याचा वापर करून व्यावसायिकांच्याही खात्यांमध्ये घुसता येत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हा जो कायदा आहे हा मुख्यतः सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या दररोजच्या जगण्यातली गुप्तता आहे त्यामध्ये किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे त्यामध्ये छुपा प्रवेश करण्याचा प्रयत्न तर नाही. सरकार त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा तर प्रयत्न करत नाही. हा मूळ या ठिकाणी प्रश्न आहे. यातून काय साध्य करायचं आहे? तर सरकार म्हणतं यातून आम्ही आयकर कोण चोरतं ते समजून घेऊ. कारण तुमच्या सोशल मीडियावर तुमचं आयुष्य जर खूप लॅविश
खूप श्रीमंतीचं दिसत असेल आणि तुम्ही जर ते आयकराच्या रूपानं भरत नसाल तर सरकार तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकतं, तुमच्यावर कारवाई करू शकतं आणि त्यामुळे येत्या काळामध्ये सोशल मीडिया वापरताना योग्य ती काळजी घ्या. हे विधेयक अद्याप पारित झालेलं नाही, मात्र ते चर्चेला आलेलं आहे आणि ते मंजूर झालं तर तुमचं सोशल मीडिया अकाउंटच सांगणार आहे की तुमच्याजवळ तुमच्या खिशात किती पैसा आहे, काळा पैसा आहे किंवा नाही आणि तुमच्यावर कारवाई करावी तर कशी, आणि त्याचा अधिकार जाणार आहे थेट आयकर विभागाला. आणि त्यामुळे जगाला दाखवण्यासाठी म्हणून खूप मोठी मोठी श्रीमंती घड्याळं ही वापरू नका किंवा आपण किती खर्च करतो हे सांगण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुमचाही खोक्या व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून पुढच्या वेळेला काळजी घ्या आणि निश्चितपणे आयकरात काय बदल होत आहे ते समजून घ्या. आज इतकंच. बघत रहा साम टीव्ही आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असाल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.